सर्वात मोठी बातमी अमरावती रुग्णालय अग्निकांड प्रकरणी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। मुदत संपून देखील फायर ऑडिट झालं नसल्याचं आता तपासातून उघड झालेलं आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट देखील पाहायला मिळतोय। रुग्णालयाकडून 17 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवण्यात आलेलं होतं। ते पत्र आता समोर आलंय। 21 ऑगस्टच्या रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत संपलेली आहे। रुग्णालयानं पत्र देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। तर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजलेला नव्हता, हे धक्कादायक वास्तव देखील आता समोर आलेलं आहे। तर जय महाराष्ट्राची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। अनेक धक्कादायक कारण आता समोर आलेले आहेत। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झालेला होता, मात्र तरी देखील अलार्म वाजला नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 3 बालकांचा मृत्यू झाल्याचं हे धक्कादायक प्रकरण। तर सार्वजनिक बांधकाम विभागानं रुग्णालयाच्या ऑडिटचा पाठपुरावा केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर या संदर्भात जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आणि सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग फोनवर त्यांनी संवाद साधलेला आहे। त्यांच्यातील संवाद नेमका काय झाला आपण पाहूयात। सर, तुमच्याकडे वैद्यकीय अधिकारी डफरीन जे हे आहेत MS त्यांनी पत्र टाकलं होतं ते ऑडिट संदर्भात। हो, ते ऑडिट आता कसं आहे, आपण ते थर्ड पार्टीज करतो, आपण डायरेक्ट नाही करत। ते जूनला दिलं होतं ना त्यांनी, तर त्यावेळेस जे होते म्हणजे मी तर जुलैला चालू आहे, तर जूनला जे साहेब होते गौरकर साहेब त्यांनी ते दिलं होतं संबंधित एजन्सी आपली AMCची त्याला। तर ती एजन्सी जी आहे त्याने ती प्रोसेस सुरू केली होती। मागच्या वीकलाच त्यांनी सगळे सिस्टीम आपल्या बघितल्या, त्यानंतर त्यांनी फायर एक्सटिंग्विशरची रिफिलिंग वगैरे सगळं केलं होतं। आणि याच वीकमध्ये त्यांचं होतं प्लॅनिंग की हे सगळं बघायचं आणि मग तो फॉर्म बी एक असतो, तो फॉर्म बी आपण मग हॉस्पिटलकडूनच साईन करवतो आणि मग तो आपण फायर ऑफिसरकडे सबमिट करत असतो। तरी सुद्धा त्यांनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर सुद्धा फायर ऑडिट पूर्णपणे झालं नाही। आपली फायरची सिस्टीम आहे सगळी ती सुरूच होती, म्हणजे ती बंद अवस्थेत होती बा। कारण यांनी फायर ऑफिसरची ड्रिल पण आय थिंक जूनमध्ये त्यांनी काल ते आले होते तर सगळे सांगितलं की आम्ही जूनमध्ये साहेब ड्रिल केली होती। त्यामुळे त्यांना म्हटलं ना की काही त्रुट्या होत्या तर तुम्ही आम्हाला काय, त्यांच्याकडून आम्हाला काहीच पत्रव्यवहार नाही आहे कसलंच की सिस्टीम बंद अवस्थेत आहे बा किंवा काम नाही करत आहे बा। त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या त्यावेळेस। तसं तर पत्र देतील नाही ना, काही सिस्टीम बंद आहे किंवा काही काम नाही करत असं ते पत्र देऊ शकत नाही। फायर ऑडिट जे आहे आपण छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण आम्हाला आता बघा, आता कोर्टाचे पत्र मी दाखवेल ना, लाईट बंद आहे, फॅन बंद आहे, छोटे छोटे पत्रही आम्हाला येतात किंवा त्या जीला येतात, त्या डेप्टीला येतात।